नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरचे 30 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न 1, खालील वाक्यात सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? तर खाली एक वाक्य दिलेले आहे। वाक्य काय आहे पाहूया। सगळीकडे वेड्यांचा बाजार, हे आपल्याला वाक्य दिलेले आहे या ठिकाणी। तर या वाक्यामध्ये सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे। आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन 1। काय आहे या वाक्यामध्ये सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या आहे। आता सामान्य रूप म्हणजे काय ते आपण पाहूया। तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्यांच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला काय म्हटलं जातं? सामान्य रूप असे म्हटलं जातं। आता म्हणजे काय, तर नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना म्हणजे इथे शब्द एक आहे तो कोणता या वाक्यामध्ये? मूळ शब्द काय आहे? तर मूळ शब्द आहे वेड। आता या वेड शब्दाचा वेड्यांचा असा बनवण्यासाठी काय जोडलेला आहे त्या पाठीमागे? तर प्रत्यय जोडण्यात आलेला आहे। चा हा काही जोडण्यात आलेला आहे, प्रत्यय जोडण्यात आलेला आहे। आता हे काय झाला? वेड्यांचा हा पूर्ण शब्द काय होतो? तर विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप। आता फक्त सामान्य रूप विचारल्यास आपण काय सांगायचं आहे? तर फक्त सामान्य रूप विचारलं तर वेड्या चा सोडून द्यायचा आहे, फक्त वेड्या हा काय येणार आहे या ठिकाणी? सामान्य रूप येणार आहे। वेड हा काय येणार आहे? मूळ शब्द येणार आहे। आणि वेड्यांचा हा काय येणार आहे? विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 2, जसे विभक्ती प्रत्यय जोडताना नामाचे सामान्य रूप होते त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा त्या शब्दाचे सामान्य रूप होते। आता हे वाक्य चूक आहे किंवा बरोबर आहे ते सांगायचं आहे। तर उत्तर आपलं येणार आहे ऑप्शन 3, पूर्ण वाक्य बरोबर आहे। जसे विभक्ती प्रत्यय जोडताना नामाचे सामान्य रूप होते त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना सुद्धा त्या शब्दाचे सामान्य रूप होत असते। तर हे काय आहे? पूर्ण वाक्य बरोबर आहे। आता इथे आपण एक उदाहरण पाहूया। उदाहरण काय आहे? तर झाड हा काय आहे? हा मूळ शब्द आहे। आणि झाडाला आता इथे झाड या शब्दाला काय लागलेला आहे? ला हा प्रत्यय लागलेला आहे। तर हे काय होणार आहे? विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप होणार आहे। आणि फक्त झाडा हा जो शब्द आहे तर हा काय आहे? अंत्याक्षरयुक्त सामान्य रूप। आणि खाली आपला जो शब्द आहे झाडाखाली हा काय आहे? तर झाडा या शब्दाला खाली हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, त्यामुळे तो काय येणार आहे? झाडाखाली हा शब्द शब्दयोगी अव्ययांत सामान्य रूप येणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न 3, अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते या नियमात बसणारा शब्द निवडा। तर इथे काय सांगितलेलं आहे? अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते या नियमात खालीलपैकी कोणता शब्द बसतो ते सांगायचं आहे। उत्तर आहे ऑप्शन 3, खांब। हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे। तर खांब हा काय आहे? मूळ शब्द आहे खांब। याला आ प्रत्यय लागल्यानंतर काय होईल? खांबा। आणि याला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर काय होणार आहे? खांबास किंवा खांबाला असं होणार आहे। तर याचं सामान्य रूप काय असणार आहे? खांबा हे याचं सामान्य रूप असणार आहे खांब या शब्दाचं। आणि त्याला विभक्तीचा प्रत्यय लागल्यास खांबास। आणि जर त्याला शब्दयोगी अव्यय लागला तर काय येणार आहे? खांबाखाली किंवा खांबावर अशा प्रकारे येणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला डॉट डॉट म्हणतात। उत्तर आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ऑप्शन 4 सर्वनाम असे म्हणतात। आता वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं? सर्वनाम असे म्हटलं जातं। आणि हे जे सर्वनाम आहे ते वाक्यात एकटे कधीच येत नाही, तर अगोदर नाम येते आणि त्याच्यानंतर काय येत असतं? तर नामाच्या ऐवजी सर्वनाम येत असतं। सर्वनामाला स्वतंत्र विभक्ती, वचन, लिंग नसते, तर सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येत असल्याने काय होतं? तर नामाचीच विभक्ती, वचन, लिंग सर्वनामाला लागू होत असतं। पुढचा प्रश्न, प्रश्न 5, सर्वनामांना डॉट डॉट असेही म्हणतात, तर सर्वनामांना प्रतिनाम असेही म्हणतात। ऑप्शन 4 प्रतिनाम।
प्रश्न 6. मराठीत एकूण ... सर्वनाम आहेत. तर मराठीत एकूण ऑप्शन 2 9 सर्वनामे आहेत. तर ती कोणकोणती आहेत? तर ती आहे मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः. ही 9 सर्वनामे मराठीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न 7. सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. उत्तर बरोबर आहे ऑप्शन 2. 6 प्रकार सर्वनामाचे आहेत. तर ते कोणकोणते आहेत? एक आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 अनिश्चित सर्वनाम आणि 6 आहे आत्मवाचक सर्वनाम किंवा त्याला स्वतःवाचक सर्वनाम किंवा निजवाचक सर्वनाम असेही म्हटले जातं. अशा प्रकारे सर्वनामाचे एकूण मुख्य 6 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न 8. तो, हा, जो, हे सर्वनाम ... नुसार बदलणारे आहे. तर हे ऑप्शन 3 फक्त लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. प्रश्न 9. मी, तू, तो, हा, जो हे सर्वनाम ... नुसार बदलणारे आहेत. तर ही सर्वनामे ऑप्शन 1 वचनानुसार बदलणारी आहेत. मग जसं की मीच आम्ही, तूच तुम्ही, हाच हे, तोच ते, जोच जे. तर अशा प्रकारे वचनानुसार बदलणारी ही सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न 10. आम्ही, आम्ही, आपण, स्वतः हे ... सर्वनामे आहेत. तर मी, आम्ही, आपण, स्वतः ही ऑप्शन 1 प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर आपण पुरुष म्हणजे काय पाहूया. तर पुरुष म्हणजे व्याकरणात बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते त्यांना काय म्हटलं जातं? पुरुष म्हटलं जातं. परत एकदा पहा. व्याकरणात बोलणार, ऐकणार आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो त्यांना काय म्हटलं जातं? पुरुष असं म्हटलं जातं. त्यांच्याबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. बोलणारा व्यक्ती काय असतो? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामांमध्ये येतो. पुढचा प्रश्न. प्रश्न 11. तू, तुम्ही, आपण, स्वतः हे ... सर्वनामे आहेत. तर तू, तुम्ही, आपण, स्वतः हे ऑप्शन 2 द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता आपण मागे प्रश्नात पाहिलेलं आहे की पुरुष म्हणजे काय? तर व्याकरणात बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते त्यांना काय म्हटलं जातं? पुरुष असं म्हटलं जातं. आता त्यांच्याबद्दल येणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं? पुरुषवाचक सर्वनामे म्हटलं जातं. आणि ऐकणारी व्यक्ती ही काय असते? तर ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये येते. बोलणारी व्यक्ती प्रथम पुरुषवाचक आणि ऐकणारी व्यक्ती द्वितीय पुरुषवाचकमध्ये येते. प्रश्न 12. तो, ती, ते, त्या हे ... सर्वनाम आहेत. तर तो, ती, ते, त्या हे ऑप्शन 3 तृतीय पुरुषवाचक आहेत. प्रथम पुरुषवाचक आणि द्वितीय पुरुषवाचक ज्या तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतात त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरले जाणारे सर्वनाम हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. प्रथम पुरुषवाचक बोलणारी व्यक्ती, द्वितीय पुरुषवाचक ऐकणारी व्यक्ती आणि जिच्याविषयी बोलली जाते ती तिसरी व्यक्ती म्हणजे काय? तर ती तृतीय पुरुषवाचक व्यक्ती असते. पुढचा प्रश्न. प्रश्न 13. देव त्याचे भले करू या वाक्याचा प्रकार कोणता? तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 विद्यार्थी. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात. शक्यतो अशा क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय असतो. आता या वाक्यामध्ये देव त्याचे भले करो या वाक्यामध्ये काय व्यक्त केलेले आहे? तर इच्छा व्यक्त केलेली आहे. देव त्याचे भले करो इथे काय व्यक्त केलेलं आहे? इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हे काय येणार आहे? विद्यार्थी वाक्य येणार आहे. प्रश्न 14. खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे. तर वाक्यात जे जुईच्या वेलीला सुंदर फूल आलेले आहे या वाक्यातील सामान्य रूप कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 वेलीला. यातील मूळ शब्द काय आहे? तर मूळ शब्द आहे वेल. याला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर काय झालेलं आहे? वेलीला. आणि त्याचं सामान्य रूप काय आहे? वेली. हे याचं सामान्य रूप आहे.
आणि याला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर याचं काय होईल? वेलीला. पुढचा प्रश्न 15. स्वतः शब्द पुढीलपैकी डॉट डॉटसाठी आहे. तर स्वतः शब्द ऑप्शन 4 सर्वनाम यासाठी आहे. तर सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं? सर्वनाम म्हटलं जातं. तर सर्वनाम वाक्यात एकटे येत नाही, तर अगोदर नाम येते आणि त्याच्यानंतर काय येतं? तर सर्वनाम येत असतं. पुढचा प्रश्न 16. संबंधी सर्वनामांना डॉट डॉट असेही म्हणतात. तर संबंधी सर्वनामांना ऑप्शन 3 अनुसंबंधी सर्वनाम असेही म्हटलं जातं. आता अनुसंबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात पुढे येणारा दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. त्यापुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनामे म्हणतात. परत एकदा पहा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. तर त्यापुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनाम म्हणतात. आता संबंधी सर्वनामे कोणकोणती? तर जो, जी, जे, जा, जी आणि तो, ती, ते, त्या, ती ही काय आहेत? संबंधी सर्वनामे आहेत, म्हणजे ती संबंध दर्शवतात वाक्यामध्ये. तर ही संबंधी सर्वनामे वाक्यात एकटी येत नाहीत. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आहे, जो तळे राखी तो पाणी चाखी. जो काय आहे? संबंधी सर्वनाम आहे आणि तो काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न 17. हा, ही, हे सर्वनाम डॉट डॉट प्रकारचे आहे. तर हे आहे ऑप्शन 4 येणार आहे, वरीलपैकी नाही. म्हणजे हा, ही, हे काय आहेत? तर आत्मवाचक सर्वनाम देखील नाहीत, अनुसंबंधी सर्वनाम देखील नाहीत आणि पुरुषवाचक सर्वनाम देखील नाही. तर उत्तर आपलं बरोबर आहे, वरीलपैकी नाही. तर हा, ही, हे कसली आहेत? तर ही आहेत दर्शक सर्वनामे आहेत. दर्शक म्हणजे काय? तर दाखविणे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं? दर्शक सर्वनाम म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 18. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा. खाली एक वाक्य दिलेलं आहे, सशाला 4 पाय असतात. हे आपलं वाक्य आहे. तर येथे सशाला हा शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर या शब्दातील सामान्य रूप काय आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी. उत्तर आहे ऑप्शन 2 सशा. हे आपलं उत्तर असणार आहे. सशा हे सामान्य रूप आहे आणि याला विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर काय होईल? सशाला किंवा सशाचा अशा प्रकारे विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर शब्द तयार होईल. प्रश्न 19. पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? तर खालील 4 वाक्य दिलेले त्यातील केवल वाक्य नसलेलं वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3 तुझा अभ्यास झाला की मी येतो. हे काय नाही आहे? या ठिकाणी केवल वाक्य नाही आहे. तर केवल वाक्य तर कसं ओळखायचं पहा. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. काय सांगितलेलं आहे? तर ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्यास काय म्हटलं जातं? केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हटलं जातं. अशा वाक्यात एकच मुख्य क्रिया असते, जसं की तो अभ्यास करतो. या वाक्यामध्ये काय आहे? तर एकच मुख्य क्रिया आहे. केवल वाक्यात पटवाक्य नसतात. केवल वाक्य कोणत्याही काळात किंवा कोणत्याही अर्थाचे असू शकते. पुढचा प्रश्न 20. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. तर खालीलपैकी कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही ते ओळखायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3 फोटो. या शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी होत नाही. पुढचा प्रश्न 21. कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ते सांगा. तर कुंकू या शब्दाचं सामान्य रूप काय येणार आहे? कुंकुवा. हे कुंकू या शब्दाचं सामान्य रूप येणार आहे, कुंकुवा. पुढचा प्रश्न 22. झाड या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगायचे आहे. तर झाड या शब्दाचे सामान्य रूप काय असणार आहे? झाडा. जसं की झाड हे काय आहे? मूळ शब्द आहे. झाडा हे काय आहे? सामान्य रूप आहे त्याचं. आणि झाडाला हे काय येणार आहे? या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागल्यानंतरचा येणारा शब्द आहे, विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप. आणि झाडाखाली हा काय येणार आहे? झाडाखाली. तर शब्दयोगी अव्यय
प्रत्यय हा काय लागलेला आहे झाडाखाली, तर त्याला शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, त्यामुळे तो काय येणार आहे शब्दयोगी अव्ययांत सामान्य रूप येणार आहे. पुढचा प्रश्न 23 कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. माझ्या कंसात काय शब्द दिलेले अंगण, एक वडाचे झाड आहे, तर इथे काय येणार आहे सामान्य रूप माझ्या. हे का उत्तर आपलं असणार आहे अंगणा. अंगणच्या ठिकाणी काय येणार आहे अंगणा. अंगण काय आहे मूळ शब्द आहे, अंगणा काय झालं सामान्य रूप झालं, आणि अंगणात हे काय येणार आहे तर हे येणार आहे विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप. पुढचा प्रश्न 24 खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल. उत्तर आहे ऑप्शन 1 खेळा. प्रश्न 25 प्रयोग ओळखा. आता माझ्याने काम करवते. उत्तर आहे ऑप्शन 1 कर्मणी. आता माझ्याने काम करवते हे काय असणार आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न 26 तळघर या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 तळाचे घर म्हणजे काय तळघर. प्रश्न 27 पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे ऑप्शन 2 अव्ययी भाव समास. आता अव्ययी भाव समास म्हणजे काय तर या समासातील पहिले प्रधान असून ते कसं असतं तर ते उपसर्ग रूपी अव्यय असतं, आणि हे उपसर्ग संस्कृत मराठी फारसी भाषेतील असू शकतात. पुढचा प्रश्न 28 दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर दशभुजा हा बहुव्रीही. ऑप्शन 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर बहुव्रीही या प्रकारचा समास आहे. आता बहुव्रीही म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे काय असतो तर विशेषण असतो, त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असे म्हणतात. आता इथे उदाहरण दिलेलं आहे. दशभुजा म्हणजे काय तर 10 इथं आहेत 10 आहेत भुजा तिला ती, म्हणजे 10 आहेत भुजा तिला ती कोण सप्तशृंगी. तर इथे दश आणि भुजा या दोन्ही पदांचा काय नसतं महत्त्वाची नसून काय होतं ते तर तिसऱ्याच पदाचा बोध या ठिकाणी होतो, म्हणजे दशभुजा 10 भुजा असलेली. तर ह्या दोन्ही पदांचा काय होतो इथे अर्थ नसतो, तर काय होतं तर त्यातून तिसऱ्याच पदाचा आपल्याला येथे बोध घ्यायचा असतो. कोणता तर तो आहे सप्तशृंगी. पुढचा प्रश्न 29 आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यात कोणता अलंकार आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 4 उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय तर 2 वस्तूंमधील साधर्म्य सारखेपणा दाखवण्यासाठी सम समान सारखा गत प्रमाणे परीस परी जसा तसा यासारखे तुलनादर्शक शब्दाचा वापर केल्यास त्या ठिकाणी काय होतो उपमा अलंकार होतो. आता या वाक्यामध्ये आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे इथे काय आलेलं आहे गत हा शब्द आलेला आहे, म्हणजे आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू दे. इथे काय दाखवण्यात आलेलं आहे साधर्म्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे काय येणार आहे उपमा अलंकार येणार आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न 30 शिक्षकाने विद्यार्थ्यास प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा. तर ते काय असणार आहे कर्म. उत्तर आहे ऑप्शन 2 प्रश्न. तर कर्म ओळखताना आपण काय करायचं आहे तर क्रियापदाला काय करायचं आहे प्रश्न विचारायचा आहे. आता इथे काय वाक्य आहे तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. विचारलेले काय तर प्रश्न. हे काय आपलं उत्तर आलं, म्हणजे विचारलेले काय प्रश्न, म्हणजे प्रश्न आपलं काय आलेलं आहे कर्म आलेलं आहे. उत्तर आहे ऑप्शन 2 प्रश्न. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी ग्रामरचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.